हाय गाईज, तर पुन्हा एकदा स्वागत तुमचं. हाय गाईज, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो मावशींचं लग्न आहे तिथं, मावशी त्यांच्याकडे. तर आता नाश्ता झालाय मामाचा, बघा चैन बिन घातली सगळे बसली. आणि बघा राजमामा ब्लॉगर, सगळे ब्लॉग मध्ये मामाला छपरीच बोलतात. इथं पॅकिंग चाललंय मामीची. आणि आता निघू, आता वाजले 12. तर आता निघू आम्ही आणि मग भेटू पुढं. गाईस, तर आता आलो आम्ही मांडवे समोर. आता पक्का उन्हाचं डोल मिटकतं. तर चला जाऊन बघू. आणि मी आता इथं कॅमेरा ऑफ करते, तर पक्की लाजट. आता आलो मांडवे सगळं आहे. हे बघा नाण्या तिथं वडपापडी तळतं. हे बघा बाबा फुल टाईट आहे. बाबा वडे पापडी तळतन काय तळतन काहीतरी. आपण नवरी सांगणार आहे संध्याकाळी किंवा नंतर टाइम भेटलं भेटू. इथं सगळे जेवायला वगैरे बसली. बाबाला फुल टाईट आहे. पप्पा झाला बघा बघा बाबा नवरीचा पप्पा. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. बोल डबल बोल. यो बघा नान्या, अय बाबू गाईस एक भयानक कुत्रा दाखवते तुम्हाला. उडी बिडी मारली डायरेक्ट धक्का चावून. ही बघा संगीने त्यांच्या घरी आलतो आम्ही. तर आता चाललो मांडव. इथून मांडव लगेच 2 मिनिटाचा रस्ता आहे. पाठीमागे मांडव आहे. जाऊ आणि दाखवतो सगळे काय करतात. जेवली का तुम्ही? जेवली नाही? खड्डा बघा गाईस. ही बाबा यो खड्डा बघा गाईस. जा ना उडी मार. शिव असं डेंजर पाणी आहे. तर आता आलो तर आम्ही मामा त्यांच्याकडे. बाबा हे बघ जरा संस्कार वाला गाईस. पल्लू विल्लू येत आहे. पल्लू नाही सॉरी वडणी विडणी येत आहे. तुम्हाला माहिती गाईस आज काय आहे? आज माझ्या मम्मीचा बर्थडे. तुम्ही विश करा कमेंट मध्ये मम्मीला हॅपी बर्थडे. चांगला वाटेल मला. हे बघा ये बघ काय करते. शी क्या चल रहा है शी. असंच छपरी चालू करत असतात आमच्या घरी. ते काय होतं एकूण एक छपरी आहे. बघा गुड्डी गुड्डे बिस्किट. गाईस माझी मेहंदी रंगली बघा. मम्मीचं केक कट करायला घेतलं. मम्मीचा बर्थडे. मम्मीला विश करा हॅपी बर्थडे. हे डॉन बघा. नाही तुला नाही घेतला शपथ. नाही घेतला अर्धा दिसला. दे मी घेतोय. तू काय बोलला लय लाच कोण ग. हल्दी कुंकू चालू.
करा आता कट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर माई. हॅपी बर्थडे टू यू. बार बार गिनले आए, बार बार गिनले जाए, तू जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे बाबू. हॅपी बर्थडे टू यू. तर गाईस आज हालत आहे आणि दुसरा दिवस चालू झाला आजचा. तर आता चाललो आम्ही मांडवत. आता मामी सांच्याकडे होतो, आंघोळ वगैरे केली, झोपायला पण तिकडं होतो, आंघोळ वगैरे केली, तयारी केली आणि आता चाललो मांडवत. या दोघ्याला तर मला घ्यायला नव्हतं, नाश्ता करायला होतं तिथं, कारण की इथं त्यांना काही खायला भेटलं नाही ना. तर मामीने त्यांना अंडा वगैरे दिला तळून आणि तिथं चगलला आणि इथं चालले ना तर चगलाला. पावसानं हालत लागली. नवरीची मम्मी हालत घेऊन तर मावशी त्यांची हालत आलती नवऱ्याकडची. आता गोंधळ चालू झाला. काय केलं गोंधळची तयारी चालू आहे. बघा नवरी वेदिका मावशी. काय मस्त दिसतो मावशी, मग अशी भारी दिसत होते. बघा नवरी. हा जेवलं तू जेवलं मावशी. आपू मावशी वरती झाला. आता काय गोंधळ अजून आंघोळ काय वगैरे नवरी. आता नाववते नवरी सन्ना आणि मग इथं लगेच गोंधळ पण. आता इथं नाववते लोक असतील जेवायला. जेवता अजून आता 3-3:30 वाजून तरी बी अजून जेवतो. आमची काकू ही बघा आई. मी यांची सगळ्यांची मोठी आई. करामत केले दूसरे गवारे भोगे से उमर माए नांदा सारे नौरे कल से नाए
बघायला कसं वेगळं वाटत असेल तरी मी बघा. तर डायरेक्ट आता मी हा ब्लॉग इथंच बंद करते आणि संध्याकाळी गाडीनं डायरेक्ट, कारण की आता पक्की गर्दी वगैरे पक्की गर्दी वगैरे म्हणून आता मला जास्त काही घ्यायला पण जमणार आणि तुम्हाला माझा आवाज पण कमी येत असेल तुम्हाला माझा आवाज पण कमी येत असेल म्हणून सॉरी. आणि इथं बघून मला सगळे हसतात आणि मला लय लाज वाटते. बाय बाय टाकीला मागून बघू कसं लपलंय. इथं हळदीची संध्याकाळची तयारी चालली. सॉरी बोला तुला. उठा असं काढ. जा पप्पी घे जा तुझे. लवकर जा पेलू. तू रडते बाबा. लवकर दे बा. विषय कपल मग लगेच नाही तर मोठी भांडणं होते. जा लवकर. काहीच भांडणं झाले. गाईस आता मेकअप वगैरे सर्व झालाय. आता निघू वर पाय काढते जाऊ. तर तुम्ही बघा लास्ट पर्यंत हा ब्लॉग. मावशी रेडी झाली. मावशीने सर्वांना रेडी वगैरे केली. मावशी रेडी झाली बिकॉज आमची मावशी पार्लरमध्ये थोडी सगळ्यांना अप्सरा आणली आणि आता स्वतः मेकअप करतोय स्वतःचा. तर मी तर रेडी. आणि मी कशी दिसते
बाबू ओय गाईस बघा किती क्यूट आहे पण बघतच नाही. पिलू इथं बघ ना. ओ क्यूट क्यूट. हाय गाइस, तर ये दीदीला ना सबस्क्राइब करा. एक माझी फॅन आहे आणि जाम भारी आहे. मला जाम आवडते. मजा वगैरे केली पण आमचे डान्स वगैरे करत होतो तेव्हा कोणी ब्लॉग शूट करायलाच नव्हता. पण मी मामा संचा वगैरे केला आहे बघा किती एन्जॉय केला आम्ही. आणि हां तर आम्ही लग्नाला तर नाही थांबणार कारण की आमचे पेपर वगैरे चालू होतील ना तर आणि प्रियंकाचा IT क्लास आहे म्हणून घरी जाऊ लग्नाला नाही. सो मला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.